नमस्कार, मी सीमा. किराच्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत. डॉक्टर सुधाकर बाबाजी ठाकूर यांनी लिहिलेल्या आणि अनुबंध प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केलेल्या निळ्या नभाचे गाणे या पुस्तकातील काही लेखांचे आपण अभिवाचन ऐकले. आज मी 5वा लेख वाचन करीत आहे. या लेखाचं नाव आहे हे महाकवी ग्रेस. प्रहरांच्या राशीपाशी पाऊस अविरतपणाने कोसळतो आहे. ग्रेस, मला तुझी आठवण येते आहे. पाऊस असा शतधारांनी कोसळत असला की ग्रेस, मला तुझीच आठवण येते. मला माहीत आहे की पावसाशी तुझं एक व्याकुळ नातं आहे. घनकंप मयूरा तुला इशारा खोल पिसारा, प्राण आडवा पडे तू वळशील माझ्याकडे. पावसामध्ये न्हाणाऱ्या मोराला तू असंच विनवलं होतंस. तुझ्या प्रत्येक कवितेमधून पाऊस असाच ठिबकतो आहे. हा पाऊस तुझ्या डोळ्यातून ओघळणाऱ्या पावसाशी मेळ साधतो आहे. ती गेली तेव्हाही रिमझिम पाऊस निनादतो आहे आणि प्रहरांच्या राशीपाशी सुद्धा पाऊसच कोसळतो आहे. मेघ रडू द्यावा डोळी सांज करावी थोडी. नेम चुकला तरीही गंगा स्वीकारते चोडी. ग्रेस, इथेही मेघ आहेच. मी महाकवी दुःखाचा प्राचीन नदी परी खोल, दगडाचे माझ्या हाती वेगाने होते फुल. असं तू म्हणून गेलास. ठीक आहे, हे तुझ्या बाबतीत झालं. आमचं काय? दुःखाचं जड ओझं उचलून उचलून आम्ही पार थकून गेलो आहोत. आभाळाच्या पार पलीकडून दाट धुक्याचा पदर जरासा हलका करीत धुसरपणे तू अवतरलास आणि शेवटपर्यंत गूढ आणि धुसरच राहिलास. तुला चिमटीमध्ये पकडेपर्यंत तू पारा होऊन उडून सुद्धा गेलास. तुझी एक बाजू सापडेपर्यंत तू बाजू बदलून समोर आलास आणि हा सगळा चकवाच होता हे कळून चुकलं. तू नेहमी पाठमोरात समोर आलास आणि एकाच वेळी नको नकोसे आणि हवेसे स्वप्न बनून राहिलास. मराठी कविता एका चकचकीत आणि झुळझुळीत पदरानं लपेटून घेऊन वावरत असताना भय इथले संपत नाही मज तुझी आठवण येते असं कळवळून सांगत भाव व्याकुळ होऊन तू आलास. गाय जशी हंबरते तसंच व्याकुळ व्हावं असं म्हणत व्याकुळतेची परमसीमा तू आम्हाला दाखवलीस. तू येण्यापूर्वी आमच्या लेखी कविता म्हणजे एक तोंडी लावण्याचा मामला होता. भरल्या पोटी द्यावयाचा ढेकर होता. तू आलास आणि आमची कवितेची परिभाषाच बदलून गेली. कविता म्हणजे आतून हादरून टाकणारा, काळीज विदीर्ण करणारा एक अस्वस्थ अनुभव आहे हे आम्हाला कळून चुकलं. सुरुवातीला हे वास्तव पचवणं आम्हाला कठीण गेलं, परंतु हे कळलं तेव्हा इतरांच्या कविता मिळमिळीत वाटायला लागल्या. कुणी आपुले म्हणेना, कुणी बिलगेना गळा, कंठ दाटताना झाला रंग कावळ्याचा काळा असं तू म्हणालास. मला तो कावळा मीच आहे असं वाटून गेलं. माझा रंगही काळाच आहे हा काही निव्वळ योगायोग नव्हता. तुला वाचण्याचा आणि समजून घेण्याचा मी 1000 वेळा प्रयत्न केला. पहिल्या प्रयत्नात तू काहीच कळला नाहीस. दुसऱ्या प्रयत्नातही नाहीच. 5व्या 6व्या प्रयत्नात काहीतरी कळतं आहे असा मला भास झाला. मला खात्री आहे की 100व्या प्रयत्नात तू मला बराचसा कळशील. तुझ्या संध्याकाळच्या कविता, चंद्रमाधवीचे प्रदेश या कविता संग्रहाने पुढं जेवढं मला झपाटून टाकलं तेवढंच, किंबहुना थोडं जास्तच
चर्चबेल, मितवा, ओल्या वेळूची बासरी, मृगजळाचे बांधकाम, वाऱ्याने हलते रान या ललित लेख संग्रहाने झपाटून टाकलं. ग्रेस, तू माझ्या दुःखाची नस बरोबर पकडत गेलास. माझ्या दुःखावर हळूवार फुंकर मारत गेलास. माझी आणि तुझी दुःख एकसारखीच आहेत हे मला कळून चुकलंय. तुझी मिथिला आणि राघव ही माझीच मुलं आहेत असं मला वाटू लागलंय. मोडीत लेक मोडावी, तोडावे गहिवर सगळे, पुरुषाची एकट भिक्षा का वाटून खाती सगळे. असं तू तुझ्या उपवर मुलीबाबत बोलून गेलास. माझी मुलगी आता मोठी झाली आहे रे. कितीतरी भावगीतातून तू आम्हाला भेटत गेलास. तुला पाहिले मी नदीच्या किनारी असो, वाहती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता असो. तुला स्पर्श करण्याचे धाडस फक्त हृदयनाथच करू शकला. अर्थात मेघात अडकलेली किती किरणं सोडवण्यामध्ये तो यशस्वी झाला असेल याबाबत माझ्या मनात शंका आहेच. केव्हा केव्हा वाटतं तू माझ्या आयुष्यात आला नसतास तर किती बरं झालं असतं. माझं सुखानं चाललेलं निद्रिस्त आयुष्य तसंच पुढे चालू राहिलं असतं. पण मग माझ्या अंतर्मनात दडलेल्या कोलाहलाचं काय? हा कोलाहल मला उद्ध्वस्त करून गेला असता. तू माझी ठसठसणारी ओली जखम टाचणी लावून फोडून टाकलीस आणि वाहती केलीस. माझं सांत्वन तू कधीच केलं नाहीस. अपरिहार्य दुःख तू मला भोगायला शिकवलंस. दुःखाचे सोहळे करायला शिकवलेस आणि आता तू तुझ्या दुःखावर माझ्याकडून उपाय मागतोस. मला फक्त 4 ओळीत सुचत आहेत. तुझं दुःख अनावर होते, तुझं दुःख अनावर होते, मी उपाय कोणता सांगू. दुःखास माझी या जेथे ना इलाज कोणता लागू. असतील लाख कृष्ण कालिंदीच्या तटाला, राधेस जो मिळाला तो एकटाच उरला असं तू म्हणून गेलास. या कालिंदीच्या तटाला मला अनेक कवी भेटले, परंतु मागे फक्त तू एकटाच उरलास. या अंधारामध्ये चाचपडत आता मी तुला शोधतो आहे. तू हाती लागत नाहीस. आत्ता तर तू इथं होतास. ग्रेस, ग्रेस, तू कोठे गेला आहेस? एकदाच व्याकुळा प्रतिध्वनीत हाक दे. देह कोसळून हा नदीत मुक्त वाहू दे, नदीत मुक्त वाहू दे. तुझ्यासाठी मी एक कविता घेऊन आलो आहे. तू माझी कविता ऐकणार नाहीस? मग मी ती कुणाला ऐकवू? मी माझ्या कवितेचं काय करू? या व्याकुळ संध्या समयी, या व्याकुळ संध्या समयी आहे इथे का कोणी? डोळ्यांमधले माझ्या जो पुसेल खारट पाणी. या व्याकुळ संध्या समयी नभ असेच दाटून येई. हृदयाचे माझ्या येथे पातळ पाणी होई. या व्याकुळ संध्या समयी कोणी गाई दूर विराणी. शब्दातून त्याच्या झरते ती माझीच आर्त कहाणी. या व्याकुळ संध्या समयी मज अंधार कवेतून घेई. प्रकाश सरकतो दूर गात्रातून त्याच्या भीती. या व्याकुळ संध्या समयी येतो पदर धुक्याचा खाली. हृदयाशी जपले काही मी करतो तुझ्या हवाली. या व्याकुळ संध्या समयी मी करावी एक तयारी. मृत्यूचे काही दूत मला दिसतात थेट समोरी. या व्याकुळ संध्या समयी माझी अस्फुट व्हावे वाणी. ओठी यावी माझ्या दिगंतराची गाणी. या व्याकुळ संध्या समयी, या व्याकुळ संध्या समयी तू जरा करावी घाई. हे घाबरते तुझे मूल,
तू प्रकटावे होऊन आई, तू प्रकटावे होऊन आई. धन्यवाद.